श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना सिकवू पुढिलांसी, अहंभाव जो राहिला तूच पाशी. समर्थांनी उत्तमाचा श्लोक आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. हे सज्जन मना, नको रे मना वाद हा खेदकारी. वादावादी करणं हे अत्यंत वाईट आहे. परंतु आता दोन माणसं एकत्र भेटली की संवाद पाहायला मिळतच नाही. कुठल्याही गोष्टीवरून, काही क्षुल्लक कारणावरून भांडण होत असतं, वाद होत असतं. हे सर्वात चुकीचं आहे, अत्यंत वाईट आहे. परंतु वादातील वायफळ चर्चा माणसांमध्ये भेद निर्माण करत असतात. नको रे मना भेद नाना विकारी. आपण भेद करत असतो. जाणून बुजून करत असतो. म्हणजेच काय, एका व्यक्तीजवळ कमी पैसे आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीजवळ जास्त पैसे आहेत, तर आपण भेद करत असतो. अरे, ही व्यक्ती श्रीमंत आहे, ती व्यक्ती गरीब आहे. मग आपण श्रीमंतीच्या बघा, श्रीमंतीची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत आपण जात असतो. मग भेद करत असतो ना. तू गरीब आहेस, तो बघ कसा श्रीमंत आहे, त्याच्याजवळ गाडी आहे, तुझ्याजवळ काहीच नाही आहे. म्हणजे कशामुळे, तर एखाद्या क्षुल्लक कारणावरून. मग असं जर आपण बोलत गेलो तर संवाद घडेल का हो? वादच पाहायला मिळेल ना. म्हणून समर्थ म्हणाले, नको रे मना वाद हा खेदकारी. वाद आपल्यातून होता कामा नये. जर वाद होत असतील तर कुठेतरी थांबायला हवं. त्याचं कारण आपण शोधता आलं पाहिजे. नको रे मना सिकवू पुढिलांसी. अनेक प्रकारचे विकार निर्माण करत असतात. तो इतरांना शिकवायला जातो की भांडण करायचे नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही. परंतु स्वतः मात्र दुसऱ्यांना बोलून झालं की हा भांडण करायला मोकळा. म्हणजे शेवटी काय झालं, आपण दुसऱ्यांना बोलायचं, लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. तसं होता कामा नये. आपल्याला पण जी शिकवण प्राप्त झाली ना, त्या शिकवणीमध्ये सुद्धा आपला देह उभा राहिला पाहिजे. आपण ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला काही सांगण्याचा प्रयत्न करू, त्यावेळी त्याच्यापेक्षा आपण कितीतरी पटीने उत्तमाचे असले पाहिजे, तरच ती गोष्ट आपल्याला सांगता येईल. अन्यथा नाही ना. आपण जर त्यांना सांगायला गेलो आणि आपण जर एखाद्या वादामध्ये अडकलेलो असू, आपण जर भांडण करत असू, तर लोक काय म्हणतील, अरे तू स्वतः भांडण करत असतोस, दुसऱ्यांशी वाद करत असतोस आणि तूच आम्हाला सांगत असतोस, तूच आम्हाला गोष्टी शिकवतोस. मग अशी सुद्धा लोक बोलणारी आहेत. मग अहंभाव जो राहिला तुझ पाशी. अहंभाव राहिलाय ना. तुझं पाशी काय आहे? अहंभाव आहे. दुसरा कोणाजवळ नाहीये. तो आपला अहंभाव आहे ना, तो आपल्याला बाजूला सारायचा आहे. बघा, अहंभावामुळे काय काय होतं हो. अहंकार आहे ना आपला, तो जेव्हा आपल्या बाजूला सरेल ना, तेव्हा आपल्यातला कलह, वाद, भांडण सर्व निघून जाईल. परंतु जोपर्यंत आपल्यामध्ये अहंभाव, अहंकार आहे, तोपर्यंत वाद निर्माणच होणार आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, नको रे मना वाद हा खेदकारी. मनाला शिकवण दिली ना, देहाला शिकवण नाही दिली. नको रे मना सांगितलं.
कारण मन चंचल आहे. आपण बुद्धी आणि मनाचं ऐकत असतो. देह हा धुतल्या तांदळासारखा आहे, परंतु जसं आपल्याला सांगता येईल, बघा, मनाने सांगितलं तर मनाचं आपण ऐकत असतो, बुद्धीने सांगितलं तर बुद्धीचं आपण ऐकत असतो. जसे सांगतील तसा आपला देह वागत असतो. म्हणून 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये सुद्धा मनाच्या इशाऱ्यावर चालत असतात. मन हा इंद्रियाचा राजा आहे, परंतु आपण आपली इंद्रिये, आपण आपलं मन, आपला देह हा परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे. म्हणजे वाद निर्माणच होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एकमेकांशी वाद केला की भेद करत असतो. ही चांगली व्यक्ती आहे, तो चांगला व्यक्ती नाही आहे, आपले शेजारी हे चांगले नाही आहेत, ते शेजारी चांगले आहेत. म्हणजे असं वाद करता करता, असं संवाद साधता साधता शेवटी वाद विकोपाला जात असतो. बरोबर ना? आता त्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. म्हणजे काय, जर आपल्याला बघा आपली चुकी नसताना सुद्धा वाद होत असेल, समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलत असेल, तर नक्कीच आपण त्यांच्या बाजूला विचार केला पाहिजे की आपला वाद कशामुळे झालेला आहे, याचं कारण नेमकं काय आहे. समोरची व्यक्ती आपल्याला एवढी बोलत आहे, मग शेवटी चुकी कोणाची आहे हे जाणून घेतलं पाहिजे. नुसतं आपण बोलत गेलो तर वाद थांबणार आहे का? नाही आहे. शब्दाला शब्द लागले की वाद बघा शेवटपर्यंत राहतो की नाही. म्हणून आपल्याला वाद थांबवायचा आहे आणि संवाद घडवायचा आहे. म्हणून कोणासोबत आपण भेद निर्माण करायचा नाही. नको रे म्हणा शिकवू पुढील, आणि आपण शिकवायला पण कोणाला जायचं नाही. आपल्याला जे अवगत आहे ना, त्यामध्येच आपण राहिलं पाहिजे. आपण जर एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर शेवटी लोक आपल्यालाच नावं ठेवते. अरे नको मला शिकूस, तू माहिती आहेस कोण आहे ते. म्हणजे असे सुद्धा लोक बोलणारे आहेत. मग आपल्यासुद्धा काय होतं, मूड ऑफ होतो. अरे आपण यांना फुकटचं बोलायला गेलो. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. त्यातून वाद होणार नाही अशी गोष्ट आपल्याला ती कळली पाहिजे. म्हणून अहंभाव जो राहिला तू जपासी. अहंभाव आहे ना, तो तुझ्या जवळ राहिलेला आहे, तो प्रथमतः बाजूला सार. कारण बघा, तेव्हा अहंभाव आहे. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरे. अहंभावाला, अहंकाराला की प्रत्यक्षपणे आपण आपल्या मीपणातून देहात काही करेल, काही सांगता येत नाही. मग बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आपण वाद केला की संवाद बाजूला होतो. संवाद एकदा कमी झाला की त्या वादामध्ये भेद निर्माण होत असतो. आपल्याला जर कोणी सांगायला आलं की आपण कोणाचं ऐकत नाही, उलट आपण काय करत असतो, लोकांना सांगत असतो. परंतु जो अहंभाव, अहंकार आहे, तो आपल्या जवळ आहे ना, तो प्रथमतः तो बाजूला सारला पाहिजे. त्या वादामध्ये संपूर्णपणे बघा, अहंकार असो किंवा अभिमान असो, आहे की नाही त्यामध्ये, त्यातून आपल्याला बाजूला सारायचं आहे. आपल्या देहाला त्यातून बाजूला काढला की बघा प्रत्यक्ष मन आणि बुद्धीच्या जोरावर आपला देहसुद्धा उत्तमाचा राहील. म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. नको रे मना वाद हा खेदकारी. कितीही काही झालं तरी वाद विवाद, भांडण, तंटा, कलह अजिबात करू नकोस. बरोबर की नाही. बघा, नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. परमेश्वराला एवढंच मागणं आहे की कुणाशी मतभेद या देहाकडून होता कामा नये. आणि अशी शिकवण या देहाला प्राप्त करून दे की पुढच्याला आपल्याला देता आली नाही पाहिजे.
जेवढं आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी असलो पाहिजे. नको रे मना शिकवू पुढीलांसी, अहम भाव जो राहिला तुझ पाशी. जय जय रघुवीर